विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 7 ग्राहक संरक्षण याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत। या प्रकरणामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम आपल्याला जो विचार करायचा आहे तो म्हणजे व्यवसाय आणि ग्राहक यांचा जो संबंध आहे किंवा व्यवसायाचं यश हे संपूर्णतः ग्राहकाच्या प्रतिसादावर अवलंबून असतं। म्हणून प्रत्येक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण ग्राहकांचा विचार करतो किंवा व्यवसायाच्या यशामधील ग्राहकांच्या भूमिकेचा विचार करतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की ग्राहक हा व्यवसाय संघटनेचा निर्माता आहे, तसेच तो आर्थिक विकासाचा आधारस्तंभ आहे। म्हणजेच कोणत्याही व्यवसायाचं यश किंवा केवळ कोणत्याही व्यवसायाची उद्दिष्ट पूर्तता ही ग्राहकाच्या प्रतिसादावर अवलंबून आहे। जोपर्यंत ग्राहकाचा प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत व्यवसाय कितीही चांगला असला तर त्या व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाहीत। म्हणून महात्मा गांधी असं म्हणतात की ग्राहक हा व्यवसायाला भेट देणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। तो व्यवसायावर अवलंबून नसतो तर व्यवसाय ग्राहकावर अवलंबून असतो। आपण किंवा व्यावसायिक जेव्हा ग्राहकाला एखादी वस्तू किंवा सेवा देता म्हणजे व्यावसायिक ग्राहकावर उपकार करत नाही तर एखादा ग्राहक आपल्या वस्तू किंवा सेवेची निवड करतो तेव्हा ग्राहक आपल्याला व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्याची संधी देत असतो। म्हणून व्यवसायामध्ये ग्राहकाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। ग्राहकाशिवाय कोणत्याही व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाही। परंतु व्यवसायामध्ये ज्या वेगवेगळ्या उत्पादन आणि उत्पादनाशी संबंधित ज्या क्रिया केल्या जातात, जी कृती केली जाते, या सर्व कृतीचा उद्देश हे ग्राहकाचं समाधान असलं पाहिजे। जोपर्यंत व्यवसायामध्ये घडणाऱ्या प्रत्येक कृतीतून ग्राहकाचं समाधान हे उद्दिष्ट साध्य होणार नाही तोपर्यंत व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाहीत। परंतु सद्यस्थितीमध्ये आपण जेव्हा ग्राहकांच्या परिस्थितीचा विचार करतो तेव्हा प्रत्येक व्यावसायिक, व्यापारी, उत्पादक, वितरक हे ग्राहकाचं शोषण करताना आपल्याला दिसून येतं। कारण का आजच्या बाजारपेठा ह्या विक्रेत्याच्या प्रभावाखाली आहेत आणि विक्रेते ग्राहकांना एकीकडं बाजारपेठेचा राजा म्हणून संबोधतात आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकाचं शोषण करतात। मग या शोषणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला आहे। मग या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ग्राहकाला जे वेगवेगळे अधिकार देण्यात आलेले आहेत या अधिकाराची माहिती आपण या घटकामध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी ग्राहकाच्या अधिकाराची पार्श्वभूमी किंवा पूर्व इतिहास जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला जगात पहिल्यांदा तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकन संसदेमध्ये ग्राहकांना सर्वप्रथम 15 मार्च 1962 रोजी ग्राहकांना मूलभूत अधिकार बहाल केले। म्हणून 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो। मग या जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांना जे मूळ अधिकार देण्यात आलेले आहेत हे अधिकार विक्रेते, उत्पादक इत्यादीकडून ग्राहकांची होणारी जी फसवणूक आहे किंवा ग्राहकांचं होणारं जे शोषण आहे हे शोषण थांबविण्यास किंवा या शोषणापासून ग्राहकांना संरक्षण देण्यास ग्राहकाचे अधिकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात। ग्राहकांना जे वेगवेगळे अधिकार देण्यात आले आहेत हे अधिकार पुढील प्रमाणे आहेत। पहिला अधिकार सुरक्षिततेचा अधिकार। तर सर्वसामान्यपणे विक्रेते, व्यापारी, उत्पादक किंवा वितरक
ज्या वस्तू किंवा सेवेचं वितरण करतात, वस्तू किंवा सेवेचं उत्पादन करतात, वस्तू किंवा सेवेची विक्री करतात, या वस्तू किंवा सेवेपासून ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची आवश्यक दक्षता व्यावसायिकाने घेतली पाहिजे. आणि ज्या आरोग्य आणि जीवितास धोकादायक वस्तू आहेत, उत्पादन प्रक्रिया आहेत किंवा सेवा आहेत, यापासून संरक्षण मिळविणे हा ग्राहकाचा अधिकार आहे. सर्वसामान्यपणे जेव्हा खाद्यपदार्थ आहेत, विद्युत उपकरणे आहेत किंवा औषधे आहेत यांचा आपण विचार करतो, त्यावेळेला खाद्यपदार्थामध्ये जर नफ्याच्या अधिक नफा कमविण्याच्या हेतूने जर भेसळ केली तर त्या वस्तूच्या भेसळीतून व्यापाऱ्याला जितका फायदा होतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक नुकसान हे ग्राहकाचं होत असतं. म्हणून आणि व्यापाऱ्याला फक्त त्या वस्तूमध्ये भेसळ केल्यामुळं पैसा मिळतो, परंतु बऱ्याचदा ती भेसळयुक्त वस्तू वापरल्यामुळं, त्याचा उपभोग घेतल्यामुळं ग्राहकाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. म्हणून या आरोग्याला आणि जीविताला धोकादायक असणाऱ्या वस्तूपासून संरक्षण मिळविण्याचा अधिकार हा ग्राहकास देण्यात आला आहे. त्यानंतर या सुरक्षिततेच्या अधिकारामध्ये भारतीय ग्राहकांच्या जेव्हा आपण मानसिकतेचा विचार करतो त्यावेळेला भारतीय ग्राहक हा दर्जेदार वस्तू कोणत्या आहेत, दर्जेदार सेवा कोणत्या आहेत याबद्दल अनभिज्ञ आहे. म्हणून या वस्तू किंवा सेवा यापासून ग्राहकांना संरक्षण मिळविणं शक्य व्हावं म्हणून व्यावसायिकांनी किंवा उत्पादकांनी ज्या वस्तू किंवा सेवांचं उत्पादन केलेलं असतं त्या वस्तू किंवा सेवा या प्रमाणित उत्पादित करून त्या वस्तूला दर्जा संबंधीचा जे प्रमाणपत्र आहे किंवा जो दर्जा संबंधीचे सर्टिफिकेट्स आहेत हे सर्टिफिकेट्स मिळविणे अत्यावश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने ॲगमार्क असेल, ISI असेल, BIS असेल, हॉलमार्क असेल, तर ही वस्तू किंवा सेवेची जी दर्जा संबंधी खात्री देणारे जे प्रमाणपत्र आहेत हे प्रमाणपत्र व्यावसायिकाने मिळविणं आणि त्यातून ग्राहकाचं आरोग्य आणि जीवितास धोका निर्माण होणार नाही याविषयीची आवश्यक काळजी घेणं हे व्यावसायिकाची जबाबदारी आहे. आणि जर असं होत नसेल तर त्यापासून संरक्षण मिळविणं हा ग्राहकाचा अधिकार आहे. त्यानंतर दुसरा अधिकार माहितीचा अधिकार. म्हणजे ग्राहक जी वस्तू किंवा सेवा उपभोगतो किंवा खरेदी करतो त्या वस्तूबद्दलची सविस्तर माहिती, म्हणजे वस्तूचं नाव काय आहे, वस्तू उत्पादनाचे घटक कोणते आहे, उत्पादकाचं नाव कोणतं आहे, उत्पादन कधी तयार केलेलं आहे, उत्पादन वापरण्याचा अंतिम दिनांक कोणता आहे, उत्पादन कसं वापरायचं, उत्पादनाची दुरुस्ती कुठं करायची, उत्पादनाची आवश्यक ती काळजी किंवा सुरक्षितता कशी घ्यायची या संबंधीच्या आवश्यक माहिती मिळविण्याचा अधिकार हा ग्राहकाला आहे. पण ही माहिती ग्राहक वेगवेगळ्या प्रॉस्पेक्टच्या माध्यमातून मिळवू शकतो किंवा इतर घटकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष वितरक किंवा उत्पादक यांच्याशी चर्चा करून उत्पादनाविषयीची संपूर्ण माहिती मिळवण्याचा अधिकार हा ग्राहकाला आहे. जर ही माहिती ग्राहकाला मिळत नसेल तर ग्राहक आपल्या या अधिकाराचा वापर करून वस्तू संबंधीची सविस्तर माहिती मिळवू शकतो. त्यानंतरचा ग्राहकाचा अधिकार वस्तू किंवा सेवा निवडीचा अधिकार. म्हणजे बऱ्याचदा काय होत असतं की ज्या वस्तू किंवा सेवेच्या विक्रीतून व्यावसायिकांना जास्तीत जास्त नफा मिळतो किंवा मार्जिन राहतो अशा वस्तू व्यापारी किंवा वितरक हे ग्राहकाच्या माथी मारत असतात. परंतु ग्राहकानं जे पूर्व निश्चित केलेलं आहे की ग्राहकाला कोणती वस्तू, म्हणजे ग्राहकाला एखादी वस्तू खरेदी करायची आहे तर त्या वस्तूची गरज काय आहे, त्या वस्तूला ग्राहक कितीपर्यंत मोबदला देऊ इच्छितो, म्हणजे ग्राहकाची गरज आणि त्या बदल्यातला मोबदला याचा विचार करून ग्राहक जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये वितरकानं व्यापाऱ्याने
ग्राहकाच्या वस्तू किंवा सेवा निवडीच्या अधिकारावर गदा आणता कामा नये किंवा त्याचा तो अधिकार हिरावून घेता कामा नये. कारण का, प्रत्येक वस्तू किंवा सेवेचा जो उद्देश आहे तो ग्राहकाने निश्चित केलेला आहे किंवा ग्राहकाची त्या वस्तू संबंधीची जी गरज आहे, ही गरज आणि ग्राहकाची खरेदी क्षमता यामध्ये योग्य तो समन्वय राखून ग्राहकाने वस्तू खरेदी करण्याचं निश्चित केलेलं आहे. मग जेव्हा ग्राहक दुकानामध्ये जातो त्यावेळेला व्यावसायिकांना ग्राहकाची गरज आणि खरेदी क्षमता यांचा विचार करून त्यांनी ज्या वस्तू खरेदी करण्याचं निश्चित करून आलेलं आहे त्याच वस्तू खरेदी करण्याचं स्वातंत्र्य हे व्यावसायिकांना ग्राहकांना दिलं पाहिजे. हा ग्राहकाचा अधिकार आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिक किंवा व्यापारी ग्राहकांना त्यांच्या मर्जी विरोधात कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तू खरेदी करणार नाहीत याची आवश्यक ती दक्षता व्यापाऱ्यानं घेतली पाहिजे. तसा तो ग्राहकाचा अधिकार आहे. त्यानंतर ग्राहकाचा अधिकार, ग्राहकाचे ऐकून घेण्याचा अधिकार. म्हणजे ग्राहकाने वस्तू खरेदी केल्याच्या नंतर संबंधित वस्तूची किंमत, वस्तूचा दर्जा, वस्तूची बांधणी किंवा पॅकिंग इत्यादी संबंधी आवश्यक सूचना मिळविण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. म्हणजे व्यापाऱ्याने वस्तू संबंधी जो वैशिष्ट्ये आहेत, वस्तूचा दर्जा आहे, वस्तूची किंमत आहे किंवा वस्तूचा वापर आहे, या संबंधी व्यापाऱ्याने ग्राहकाला जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे ग्राहकाने वस्तू खरेदी केली आणि वस्तू खरेदी केल्याच्या नंतर संबंधित वस्तू किंवा सेवेमध्ये व्यापाऱ्याने दर्जा संबंधी, किमती संबंधी किंवा वस्तूच्या पॅकिंग संबंधी ग्राहकाला जी माहिती दिली होती ती माहिती समजा त्या वस्तूमध्ये दिसत नसेल किंवा आढळून येत नसेल तर संबंधित वस्तू संबंधी तक्रार करण्याचा अधिकार हा ग्राहकाला आहे. ही तक्रार ग्राहक प्रामुख्याने कंझ्युमर पोर्टल किंवा कंझ्युमर अफेअर्स पोर्टल याद्वारे किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन तक्रार सुद्धा करण्याचा अधिकार हा ग्राहकाला देण्यात आलेला आहे. त्यानंतर ग्राहकाचा मुख्य अधिकार म्हणजे ग्राहक शिक्षणाचा अधिकार. जेव्हा आपण भारतीय ग्राहकाच्या स्थितीचा विचार करतो त्यावेळेला भारतीय ग्राहक हा अतिशय अज्ञानी मानला जातो. जागतिक स्तरावर असं समजलं जातं की भारतीय ग्राहकांना त्यांचे अधिकार काय आहेत, व्यापारी कोणकोणत्या पद्धतीनं शोषण करतो, त्यांची फसवणूक करतो या संबंधी किंवा वस्तूचा दर्जा कसा ओळखावा या संबंधी तितकं ज्ञान किंवा माहिती नाही आणि ग्राहक आपल्या अधिकाराबाबत तितका म्हणावा तितका जागरूकही नाही. म्हणून ग्राहकाचे अधिकार कोणते आहेत, व्यापारी ग्राहकांचं कोणकोणत्या पद्धतीनं शोषण करतात, त्यामध्ये वस्तूमध्ये भेसळ केली जाते तर वस्तूमध्ये कोणकोणती भेसळ होऊ शकते, चुकीचे वजनी मापे वापरली जातात तर ते कशा पद्धतीने वापरले जातात, वस्तूची कृत्रिम टंचाई कशी निर्माण केली जाते, साठेबाजी कशी केली जाते, त्या वेगवेगळ्या समस्यावर उपाय कोणते आहेत, ग्राहकांना व्यापाऱ्याकडून होत असलेल्या शोषणापासून स्वतःचं संरक्षण कसं करून घ्यावं या संबंधी शिक्षण मिळविण्याचा अधिकार हा ग्राहकाला आहे. हे शिक्षण विविध प्रसारमाध्यमे, शासन आणि शासनाकडून जे वेगवेगळी मासिकं प्रकाशित केली जातात, या आता लोकराज्य मासिक आहे किंवा ग्राहक संघटनांच्या माध्यमातून इतर वेगवेगळी मासिकं आहेत, तर या सर्व मासिकांच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांच्या द्वारे आवश्यक ती माहिती मिळविण्याचा अधिकार हा ग्राहकांना आहे. त्यानंतर ग्राहकाचा अधिकार म्हणजे प्रतिनिधित्वाचा अधिकार. म्हणजे व्यापाऱ्याने ग्राहकाची फसवणूक केली
शोषण केलं तर योग्य त्या ठिकाणी न्याय मागण्याचा अधिकार हा ग्राहकाला आहे. म्हणजेच ग्राहक हा वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या स्वतःचं हित जोपासण्यासाठी वकिलाशिवाय विधिज्ञाशिवाय ग्राहक मंचात आपली तक्रार दाखल करू शकतो. म्हणजे प्रत्येक ग्राहकाला न्याय मंचामध्ये स्वतःचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे. यासाठी कुठल्याही ग्राहकाला वकिलाची नेमणूक करण्याची आवश्यकता नाही, तर स्वतः शासन ग्राहकाची बाजू मांडण्यासाठी वकील पुरवत असतं. त्यानंतरचा ग्राहकाचा अधिकार म्हणजे तक्रार निवारणाचा अधिकार. आता ग्राहकाने ज्या वस्तू किंवा सेवा खरेदी केलेल्या आहेत त्या वस्तूमध्ये काही दोष आढळून आले तर केवळ प्रतिनिधित्व करून तक्रार दाखल करणे म्हणजे ग्राहकाचं शोषण थांबलं असं आपण म्हणू शकत नाही, किंवा तक्रार दाखल केली म्हणजे ग्राहकाला न्याय मिळाला असंही आपण म्हणू शकत नाही. कारण का, व्यापारी वस्तूची विक्री करताना वस्तू बद्दलची वेगवेगळी माहिती देत असतो. ही माहिती जर ग्राहकाने वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूमध्ये आढळून आली नाही तर व्यापारी ग्राहकांना वॉरंटी आणि गॅरंटी बद्दल हमी देत असतो. मग या सदोष उत्पादने किंवा सेवा यांची बदली करून देणे, त्या बदलून देणे, त्या दुरुस्त करून देणे किंवा वस्तूचा उपभोग घेतल्यामुळे ग्राहकाचं जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून देणे, या संबंधी ग्राहकाने जर तक्रार केलेली असेल तर त्या तक्रार निवारणाचा अधिकार हा ग्राहकाला आहे. समजा ग्राहकांना एखादी खाद्यपदार्थ, समजा स्वीट मार्टमधून एखादं स्वीट त्याने विकत घेतलेलं आहे, तो खाल्लं, त्याचा उपभोग घेतला आणि ते विषबाधित असल्याने ग्राहकाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. मग याच्यामुळं ग्राहकाला जे नुकसान होतं, शारीरिक नुकसान, मानसिक नुकसान, आर्थिक नुकसान, याच्या नुकसान भरपाई संबंधी सुद्धा तक्रार दाखल करणं आणि न्याय मिळविणं हा ग्राहकाचा अधिकार आहे. मग ग्राहकाच्या तक्रार निवारणाच्या अधिकारामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार त्रिस्तरीय रचना निर्माण करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा आयोग, राज्य स्तरावर राज्य आयोग आणि राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आयोग किंवा केंद्रीय आयोग स्थापन करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा ग्राहकाचा अधिकार निरोगी पर्यावरणाचा अधिकार. म्हणजे व्यावसायिकांनी ग्राहकाला फक्त वस्तू उपलब्ध करून दिल्या म्हणजे व्यवसाय ग्राहकावर उपकार करतो असं नाही, तर प्रत्येक व्यावसायिकानं व्यवसायाचं दैनंदिन कामकाज चालविताना ग्राहकाच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे व्यवसायाच्या कृतीतून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही किंवा पर्यावरणामध्ये असमतोल निर्माण होणार नाही याची आवश्यक दक्षता घेणं ही जशी व्यावसायिकाची जबाबदारी आहे, तसं समजा एखादा व्यावसायिक आपल्या व्यवसायातून पर्यावरणामध्ये असमतोल निर्माण करतोय, वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण निर्माण करतोय आणि ग्राहकाचं आरोग्य धोक्यात येते, तर या विरुद्ध संबंधित व्यवसायाच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचा अधिकार हा ग्राहकाचा आहे. म्हणजे जे व्यावसायिक प्रदूषण करतात, पर्यावरणामध्ये असमतोल निर्माण करतात, पर्यावरणाचा ऱ्हास करतात, अशा व्यावसायिकाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याचा अधिकार हा ग्राहकाचा आहे. कारण का, ग्राहक हा वर्तमान काळात आणि भविष्य काळात सुद्धा निरोगी पर्यावरणामध्ये राहण्याचा अधिकार ग्राहकाचा असल्या कारणाने त्या संबंधीची आवश्यक काळजी ही व्यावसायिकानं घेतली पाहिजे. त्यानंतर ग्राहकाचा अधिकार म्हणजे अनिष्ट व्यापारी प्रथापासून संरक्षणाचा अधिकार, की जसा आपण सुरुवातीला विचार केलं
की एकीकडे ग्राहकाला बाजारपेठेचा राजा म्हटलं जातं, परंतु ग्राहकाची अवस्था ही राजासारखी नाहीच आहे. म्हणजे ग्राहकाला बाजारपेठेचा राजा समजलं जातं, परंतु तो प्रत्यक्षात पोतराजा आहे. म्हणजे ग्राहकाला राजा संबोधायचं आणि ग्राहकाचं शोषण करायचं. मग या शोषणाच्या ज्या वेगवेगळ्या अनिष्ट व्यापारी प्रथा आहेत, यामध्ये वस्तूमध्ये भेसळ करणे, साठेबाजी करणे, वस्तूची कृत्रिम टंचाई निर्माण करणे, अयोग्य वजने मापे वापरणे किंवा डुप्लिकेट वस्तू ग्राहकाच्या माथी मारणे, या अनिष्ट व्यापारी प्रथांतून व्यापारी ग्राहकाचं शोषण करीत असतात. या शोषणापासून संरक्षण मिळविणे हा ग्राहकाचा अधिकार आहे. म्हणजे बाजारपेठेमध्ये एखादा व्यापारी ग्राहकाचं शोषण करीत असेल तर त्या शोषणापासून किंवा अनिष्ट व्यापारी प्रथापासून संरक्षण मिळविण्याचा अधिकार हा ग्राहकाला आहे. आणि शेवटचा अधिकार म्हणजे बनावट वस्तूपासून संरक्षण मिळविण्याचा अधिकार. कारण का बनावट वस्तूच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की आजच्या बाजारपेठेमध्ये इतक्या बनावट वस्तू आलेल्या आहेत की ओरिजिनल वस्तू कोणती आणि बनावट वस्तू कोणती हे ग्राहकाला शोधणं किंवा ओळखणं आज कठीण झालेलं आहे. त्यामुळं आणि या बनावट वस्तूचा परिणाम असा होतो की ग्राहकाचं आरोग्य धोक्यात येतं, ग्राहकाला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं, ग्राहकाला मानसिक नुकसान सहन करावं लागतं. यामध्ये प्रामुख्याने आपण विचार करतो की बनावट वस्तूच्या बाबतीमध्ये की हेड अँड शोल्डर नावाचा जो शॅम्पू आहे, हेड अँड शोल्डर म्हणजे हेड अँड शोल्डर आणि हेड अँड शोल्डर याच्यामध्ये ग्राहक कन्फ्यूज होतो. किंवा बाटा आणि बाला, बाटा हे ब्रँड आहे परंतु त्याला पर्यायी उत्पादन बाला, म्हणजे ओरिजिनल कोणतं आहे ग्राहक हा गोंधळून जातो. असं होऊ नये किंवा अशा बनावट वस्तूपासून ग्राहकाचं शोषण होऊ नये, ग्राहकाचं नुकसान होऊ नये म्हणून या बनावट वस्तूपासून संरक्षण मिळविण्याचा अधिकार हा ग्राहकांना बहाल करण्यात आलेला आहे. तर ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार भारतीय ग्राहकास एकूण 10 अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सुरक्षिततेचा अधिकार, माहिती मिळविण्याचा अधिकार, वस्तू किंवा सेवा निवडीचा अधिकार, ग्राहकाचे ऐकून घेण्याचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार, प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार, निरोगी पर्यावरणाचा अधिकार, अनिष्ट व्यापारी प्रथापासून संरक्षणाचा अधिकार आणि बनावट वस्तूपासून संरक्षणाचा अधिकार असे एकूण 10 ग्राहकाचे अधिकार आहेत ते संपलेले आहेत. बाकी आपण नंतर विचारात घेऊ. धन्यवाद.